श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपल्या जीवनात काही नाती अर्धवट पेटलेली असताना ती विजलेली बरी असतात. म्हणजे जगण्याचा धूरच होत नसतोय. आपल्याला माहिती आहे, जीवनात काही नात्यांना पुन्हा पुन्हा जपण्याचा आपण प्रयत्न करत असतोय. कधी आपल्याच मनातली ओढ, कधी आठवणींचं वजन, तर कधी तुटण्याची भीती. या सगळ्यामुळं आपण अर्धवट पेटलेल्या नात्यांना जिवंत ठेवत राहतो. पण काही नात्यांचं सत्य इतकं साधं असतं की ते पूर्ण न जळणारं आणि विझणारही नसतंय, फक्त धुसफुसत राहणार असतं. आणि हा धूर शेवटी मनाला, विचारांना, स्वप्नांना आणि जगण्याला त्रास देऊ लागत असतोय. म्हणून श्रोते हो, अर्धवट पेटलेली नाती म्हणजे जीवनातल्या अंगारावर ठेवलेलं ओझं असतं. दिसायला ती नाती जिवंत असतात, पण आतून त्यांच्यात उष्णता नसते, स्नेह नसतो आणि जिव्हाळा तर अजिबात नसतो. म्हणून श्रोते हो, अशा नात्यांवर जगण्याचा आधार ठेवला की प्रत्येक श्वास धुरकट व्हायला लागतो. हसणं जड होतं, बोलणं कृत्रिम होतं आणि राहणं म्हणजे फक्त निभावणं होतं. म्हणून श्रोते हो, कधी आपण स्वतःला विचारायला हवं की हे नातं आहे की फक्त सवय आहे, हे जपणं आहे की मनाचा हट्ट आहे, हे टिकवणं आहे की स्वतःलाच वेदनेत ठेवणं आहे. जर उत्तर वेदनांच्या दिशेनं वळत असेल तर ते नातं विजलेलं बरं असतं. कारण काही नात्यांना विजू दिलं की जीवन पुन्हा स्वच्छ दिसायला लागतं. धुराळा गेला की दृष्टी निर्मळ होते आणि मग आपल्याला जाणवतं की आपण किती काळ धुरात श्वास घेत होतो. श्रोते हो, नाती म्हणजे प्रकाश देणारी ज्योत हवी, धूर देणारी चिंगारी नकोय. म्हणून काही नात्यांना पूर्ण विराम देणं ही हार नसते, तर ते स्वतःला वाचवण्याचं धाडस असतंय. आणि धाडसानं जगायला शिकणं हे खरंच जगणं असतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दोस्ती ही चिरकाळ असली पाहिजे. ती चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत कधीच बदलली नाही पाहिजे. मॅच्युरिटी म्हणजे आपल्याला जेव्हा कळेल की प्रत्येक आवडणारी गोष्ट आपली नसते. माणसानं आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिकावं. कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते, हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते. कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणं गरजेचं असतं. विनाकारण भावूक होण्यात अर्थ नसतो. नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. हिशोब ठेवत चला, कारण वेळ सरली की लोक विचारतात, तू माझ्यासाठी काय केलंस? कितीही मोठी चूक करा, सगळे सोडून जातील साथ, पण कुटुंब सोबत असतं प्रत्येक परिस्थितीत. वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळगून हसता येतं, त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो. दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही. त्यासाठी एकट्याला उन्हात उभं राहावं लागतं. नाती ही रक्ताचीच नाही, तर नाती जाणीवाने जुळली जातात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते, आणि जर जाणीव नसेल तर आपली माणसंही परकी होऊन जातात. ज्याच्याकडं माणसं जमवण्याची ताकद असते, त्याला कधीच एकटं पडण्याची भीती वाटत नाही. चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटं समाधान मिळवण्यापेक्षा प्रामाणिक नाती जपून खरं मानसिक समाधान मिळवा.
माणसाचं डोळं हे नश्वर सौंदर्यापेक्षा समोरच्याचं अंतर्मन वाचू शकलं असतं तर जगातील सौंदर्याच्या व्याख्याच बदलल्या असत्या. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळतं, याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नसतो. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. कोणालाही न दुखावता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म जगात दुसरं कोणतंच नाही. आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमावण्याची कोणतीच गरज नाही. कधी कधी उत्कटतेची किंमत आणि जिद्दीचा परिणाम हे पाहिलं जात नाहीत. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चारित्र्य गमवायची भीती उरत नाही. इतरांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं, पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता. तुमच्याकडं बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्यानं त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम आणि आनंद देणारे व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते. आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्या सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. वाद करण्याची सवय ही अनेकांना असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या नातेसंबंधावर होतो. स्वतःशी वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तर सापडतील. जर दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्या नशिबी असतं. अपयशी लोकांना कोणीही विचारत नसतं. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. कोणतीही गोष्ट असो बोलून दाखवल्याशिवाय डोक्यावरील ताण कमी होत नाही. आणि बोललेली गोष्ट पुढल्या व्यक्तीनं समजून घेतल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. संवाद साधल्यामुळं मनातील गोष्टी समजतात आणि समजून घेतल्यामुळं अनेक गैरसमज दूर होतात. म्हणून नात्यात संवाद साधणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी, सुखदुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील आणि नातं अजून घट्ट बनेल. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी या कधीच रिकाम्या राहत नाहीत. कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान हे परमेश्वराकडून लाभलेलं असतं. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फलाटावर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं. तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळेपण शोधता आणि जपता यायला हवं. कर्ज फेडता येतं पण उपकाराची परतफेड कधीच करता येत नाही.